नमस्कार, मी प्रतिमा शिंदे धैर्य सिद्धीमधून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत जिल्हा रत्नागिरी येथील तालुका खेड मध्ये आजगणी हे एक छोटंसं गाव आहे। तिथे आज 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंतीचा जो जन्मोत्सव आहे तो साजरा होत आहे। गेली 2 दिवस झालं आम्हीही या सणामध्ये त्यांच्याबरोबर स्थित आहोत। तर नेमका हा सण साजरा करण्यामागे किंवा एवढी सगळी जी गर्दी जमली आहे याचं नेमकं कारण काय आहे किंवा हा सण यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे जाणून घेऊया आपण वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून। आजगणी या गावातले काही कार्यकर्ते किंवा या दत्त जयंती जो उत्साह आता आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये जेही सहकार्य लाभलेले आहेत यातली वरिष्ठ मंडळी आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांचं मत नेमकं काय आहे हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यापूर्वी आपण प्रत्येकाची थोडीशी ओळख घेऊन तिथपासून आम्हाला एक त्या भक्तीची गोडी लागली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जास्त भक्तीमध्ये आदिनाथ ब्रह्मनेश्वर सद्गुरू यांनी दत्त महाराजांचीच भक्ती आम्हाला जास्ती दाखवल्यामुळं आमच्या मनामध्येच तो उद्भवला की आम्ही बांधणार तर दत्त मंदिरच बांधणार असे आम्ही एक निश्चय केलेला। आणि आमच्या पाठीमागे वडीलधारी माणसं होती आमची मंडळी, ते साधे म्हणजे आमचे बादर वगैरे अशी मंडळी होती पण विचारवंत होती। त्यांच्या सल्ल्याने आणि या ठिकाणी आम्ही भागवजी नाना तामनकर यांना विनंती केलेली की तुम्ही आम्हाला इथे एक 3 गुंठ जागा दत्त मंदिरसाठी द्यावी। त्याने विनामूल्य आम्हाला आता त्यांनी भावाने आम्हाला विनामूल्य जागा दिली आणि या ठिकाणी आम्ही 80 सालामध्ये भूमिपूजन केला धोंडीनाथ नाथांच्या हस्ते। आणि भूमिपूजन करून आमचे वडीलधारी मंडळी होती म्हणजे आमच्या वडिलांप्रमाणे त्यांच्या हस्ते सिरेपल फोडून धोंडनाथांचा सिरेपल फोडून आणि त्याच्यानंतर मध्ये काय कालावधी गेली कारण पैशापासून कमी होता, पैसा कमी होता त्याच्यामुळं मध्ये कालावधी गेले आणि 94 सालाला आम्ही दत्त मंदिर मूर्ती आणून धोंडनाथांच्या हस्ते तिथं स्थापना केली आणि तिथपासून एक कार्यक्रम सुरू केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला 3 दिवसाचा असा उल्लेख केलेला आहे की आमच्याकडे वारकरी कोण नव्हते, मालकरी कोण नव्हते, पण आम्ही काय भावितव्यामध्ये 3 दिवसात सप्ताह म्हणजे सप्ताह म्हटला म्हणजे वारकरी आलं अशा माध्यमातला 3 दिवसाचा कार्यक्रम। आणि त्या कार्यक्रमाला आता सुद्धा 3 वाड्या भेटल्या, नायनाकवाडी, इटलेवाडी आणि बाईतवाडी अशा संयुक्त अगदी मिळून आम्ही आज 98 कुटुंबाचा एक ठिकाणी सगळं विचार करून कार्यक्रम पार पाडत आहे। या कार्यक्रमाची सुरुवात कशी आणि कुणामार्फत झाली हे तर जाणून घेतलंय, पण या कार्यक्रम करण्यामागे कारण कार्यक्रम हा सोपा नाहीये आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने ज्या प्रकारे हे पाडलं जातं तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की हा कार्यक्रम करत असताना याची जी रूपरेषा आहे पूर्ण मांडणी आहे ही कुणामार्फत आणि कशी केली जाते। नमस्कार, आम्ही ब्रह्मनिष्ठ सद्गुरू धोंडनाथांचे शिष्य आणि त्यांच्या संकल्पनेतून किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही या भक्ती महिमेचा महिमा विचारून घेतला आणि त्याने आम्हाला जो काही महिमा शिकवला की या दत्तगुरूची भक्ती केल्याने फार मोठा आपल्याला त्याचा लाभ होतो किंवा आपल्याला समजा त्याच्यापासून मोक्ष मिळतो। तर ह्यांची त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही ही संकल्पना केलेली आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतलेला किंवा त्यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करून घेतलेली आणि आम्ही सर्व मंडळीने ह्या ठिकाणी सगळे येणारे सण ह्या मंदिरमध्येच आम्ही करतो। नाही म्हटलं तरी आपला अष्टमीचा कार्यक्रम, गोकुल अष्टमीचा कार्यक्रम झाल्यानंतर दहीकलेचा कार्यक्रम किंवा येणारे छोटे मोठे सगळे कार्यक्रम म्हणजे आमचे सार्वजनिक 3 वाड्या मिळून केल्या जातात ते आम्ही इथेच करतो आणि इथं सगळी म्हणजे महिला मंडळ, लहान मुलं किंवा आम्ही सगळी मंडळी संपूर्ण खेळीमिलीने राहून सगळ्या पद्धतीने चांगल्या आनंदाने आम्ही हा खेळा मेलीने राहून हा सगळा कार्यक्रम पार पडतो। काय म्हटलेलं आहे, इवलेशे रोप लाविले त्याचे वेलू गगनी गेले, ज्ञानेश्वर रचिला पाया आणि तुकाराम झाला कलश अशा पद्धतीने हा आमचा या त्या ठिकाणी महिमा चाललेला आहे। आणि चांगल्या भक्ती महिमेत आम्ही सगळी नवीन तरुण पिढी किंवा नवीन असणारी नवीन महिला ह्या सर्व सहभागी होऊन चांगल्या थाटामाटात हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पाडतात आणि चांगल्या उत्सवाने आम्ही तो कार्यक्रम पार पडत असतो। इथं आम्ही नमन ठेवतो, कार्यक्रम ठेवतो, कर्मनिष्ठ कार्यक्रम ठेवतो किंवा अनेक काय येतील ते सगळे कार्यक्रम आम्ही इथे पार पडतो
आणि चांगल्या खेळीमेळीने आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो. पाहिलं तर मग आपल्याला स्थापना कळली, रूपरेषाही कळली, पण नेमकं हा सण साजरा करण्यामागे तेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, तर याचा उद्देश नेमका काय आहे की फक्त दत्त जयंतीसाठी तुम्ही म्हणजे हा जो उत्सव आहे तो साजरा करतात? थोडक्यात मला त्याच्यामध्ये दत्त जयंती हा विषय पारमार्थिक आहे. या पारमार्थिकच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंचक्रोशीत आमच्या गावामध्ये वाडीमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि तो आनंद इतका असतंय की तुम्ही आता प्रत्यक्षात पाहिला असेल. त्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही करत असतो आणि त्यामध्ये लहान थोर मोठे महिला पुरुष सगळे एकत्रित येऊन कार्यक्रम पार पडत असतात आणि आनंदाने एका विचाराने सर्व करतात. दत्त जयंती हा जो जन्मोत्सव आहे दत्ताचा, तो आता आपण पाहिलाय, होतोय, चालू आहे. पण हे करत असताना गेले 2-3 दिवस, हा फक्त 4 डिसेंबर हा 1 दिवसाचा कार्यक्रम नाहीये, तर या असलेली गावामध्ये हा गेले 2 दिवस झाला हा कार्यक्रम चाललाय. तर या 2 दिवसात नेमके कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्यक्रम नियोजित आहेत आणि त्याचा काय उद्देश आहे ते आपण आता बघूया. पहिला मूर्तीचे आमचे हे झालं, घटस्थापना झाली, त्यानंतर नगर प्रदक्षिणा झाली आणि आजचा पौर्णिमाचा दत्त जयंतीचा कार्यक्रम त्या आणि नंतर हरिपाठ झाला आणि आता भोजनाचं होईल, त्यानंतर नमन होईल. अशा रीतीने हा कार्यक्रम आजचा दिवसाचा आणि उद्याचा दिवस आमचा काल्याचं कीर्तन होईल. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तन होईल, त्यानंतर प्रसादी म्हणजे काल्याचं जेवण होईल. त्यानंतर याचा हिशोब किती झालेला आहे हा हिशोब देतो आम्ही वाटण्याला सांगतो आणि त्यानंतर हा समारोप होतो. थोडक्यात आपल्याला कळलं की नेमकं यांचं नियोजन कशा प्रकारे असते. पण सर मला असं विचारायचं आहे की हा एवढा मोठा उत्सव साजरा करत असताना तुम्हाला कुणाचे सहकार्य लागते का याच्यामध्ये, की तुम्ही गावकऱ्यांमध्येच एकत्र येऊन करतात? नेमकं कोणती वाडी तुमच्या या कार्यक्रमात सहभागी असते आणि त्याच्या मागे तुम्हाला कुणाचं सहकार्य कशा स्वरूपात लागतं हे थोडक्यात मला सांगा. नमस्कार, माझे नाव चंद्रकांत राजन गोसावी. हे दत्त जयंतीचा जो उत्सव असतो हा आमचा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो, पण याचं नियोजनासाठी आम्ही 2 ते 2.5 महिने आधीच तयारी करतो. नियोजनामध्ये म्हटलं तर पूर्ण सगळे ग्रामस्थ, विवेक मंडळ, त्याचप्रमाणे महत्त्वाचं सहभाग म्हणजे आमचं महिला मंडळाचं, या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. प्रथम पहिल्या दिवशी सकाळी घटस्थापना होते, अभिषेक होतं, ध्वजारोहण होतं, नंतर ग्रामस्थांचे दुपारचं भजन होतं, त्याच्यानंतर हरिपाठ, रात्री कीर्तन, हरिजागर, त्याच्यानंतर दुसरा दिवस म्हणजे श्री दत्तांचा जन्मकाळ. त्या दिवशी सकाळी 4 ते 6 काकड आरती होते, नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. पारायण झाल्यानंतर श्री सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी जन्मकाळाचं जे कीर्तन असतं ते कीर्तन जेवायच्या आधी होतं. ते जेवायचं कीर्तन झालं की नगर प्रदक्षिणा होते. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होतो. भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर येणाऱ्या भाविकांसाठी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आम्ही आयोजित करतो. याच्यानंतर पुन्हा एक पहाटे 4 ते 6 काकड आरती होते आणि शेवटचा 3रा दिवस म्हणजे समारोपाचा. त्या दिवशी सकाळी समारोपाचं म्हणजे कायाचं कीर्तन होतं. कायाचं कीर्तन झालं, महाआरती होते, महाप्रसाद होतो आणि कार्यक्रमाचा समारोप होतो. हा जन्मोत्सव, दत्ताचा जन्मोत्सव साजरा करत असताना खूप साऱ्या घडामोडी होतात, परंतु कसलंही गालबोट न लागता हा अतिशय उत्कृष्टरित्या हा जो सण आहे तो इथे साजरा केला जातोय. आणि हे साजरा करत असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका खेड आणि इथे वेगवेगळे वाड्या आहेत. नेमकं या वाड्यामधील लोकांना सर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कारण एवढा मोठा जो तुम्ही सण साजरा करताय, गेली 2 दिवस झालं बरोबर, आणि बाहेरूनही बरेच पाहुणे वगैरे येतात जो आम्ही प्रत्यक्षात पाहिलं, तर नेमकं इथल्या लोकांना किंवा समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता? हे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा आपण पार पाडत असताना या सोहळ्यामध्ये जे आयोजन करतात ते आम्ही बाईतवाडी, इटलेवाडी, नायनाकवाडी या 3 वाडीतील सर्व मंडळी
म्हणजे पुरुष असतील, युवक असतील किंवा महिला या सर्वांचं आयोजन करतात आणि हा उत्सव आमच्या आनंदाचा, आमच्या सहकार्याचा असा मोठा उत्सव आम्ही अख्ख्या खेड तालुक्यामध्ये नव्हे तर अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या उत्सवाची पूर्ण ज्ञात झालेलं या जिल्ह्याला. त्यामुळे या सर्व उत्सवाला जो सहभाग आहे खूप आमच्या या येथील स्थानिक लोकांचा म्हणजे वाडीतील लोकांचा लोकवर्गणीतून होतो, अन्नदान निधीतून होतो किंवा येथील लोकप्रतिनिधी असतील, कला क्रीडा क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, ही सगळी मंडळी आमच्या इथं उपस्थित राहतात आणि आपापल्या परीनं आम्हाला मोलाचं आर्थिक स्वरूपात असू द्या किंवा वस्तू स्वरूपात असू द्या अशी निधी आम्हाला भरघोस असा निधी देतात. या सर्व याच्यातून हा आमचा मोठा दत्त जयंती उत्सव सोहळा, आमच्या आनंदाचा हा सोहळा पार पाडला जातो. खरं तर ह्या सोहळ्यामध्ये एवढंच सांगायचं आम्हाला की हे नुसतं आमच्या मंडळीने की नुसतं धार्मिक किंवा आध्यात्मिक याच्यावर हे थांबलेलं नाही. जेव्हा आमची मंडळीने सुरुवात केली 93-94 जेव्हा आमच्या ह्या युवा पिढी किंवा आमचे अध्यक्ष झाले त्या मंडळीने इथून कला क्रीडाची सुरुवात केली. नाही म्हटलं तर ह्याच्या आधी पूर्वी आमच्या लोककलेचा वारसा आहे आमच्या वाडीला आहे. आधी जाफी नृत्य करायचे, त्यानंतर तमाशा असायचा, त्यानंतर लोककला म्हणजे भारुड असायचं. ही सगळी मंडळी त्यानंतर जाफरीतून ही सर्व लोककलेतून निर्माण झालेली ही पिढी आहे. आता ही तरुण पिढी त्या मार्गावर आहे. आता ही क्रीडा क्षेत्रात जेव्हा हे उत्सव झाला इथं या मंडळाने त्रिमूर्ती क्रिकेट मंडळ ही स्थापन केलं आमच्या अध्यक्षांनी. त्यानंतर क्रिकेट क्षेत्रात आमची मंडळी आज मोठ्या प्रमाणात तालुक्यात असो जिल्ह्यावर जाऊन चमकतात. इथलेही स्टार खेळाडू, आमच्या मातीतला खेळाडू आज महाराष्ट्र टेनिस अंडर 90 मध्ये त्याची निवड झाली आहे या मुलाची. की त्यामुळं खरंच आम्हाला अभिमान आहे. या आमच्या सर्वांच्या एकोपातून हा उत्सव मोठा साजरा होतो आणि या सर्वांना याचा लाभ मिळतो आणि सर्वांना एकच सांगायची असंच या पुढच्या पिढीलाही आम्ही संदेश देतो की जो एवढं वर्ष 40 वर्ष हा चाललेला उत्सव पूर्वपार चालत राहावं ही सदिच्छा. हा जो गेले 2 दिवस झाला कार्यक्रम चाललाय. अतिशय भक्तिमय वातावरण इथे तयार झालेलं आहे. महिलांचाही इथे उत्कृष्ट असा सहभाग आपण पाहिलाय याच्यामध्ये. तर मला तुम्ही जे आहे या कार्यक्रमाच्या उद्देशातून जनतेला नेमकं काय सांगू इच्छिता? दत्तजींचा कार्यक्रम म्हणलो की आमच्या वाडीतील सर्व युवक युवकी मित्रमंडळ असा मनातून एक पूर्ण भावूक होऊन जाता की असा कुठला कार्यक्रम आम्हाला असा सहजपणे आम्ही तो पार पाडू शकतो. असंच काही गावागावातून आमच्यासारखं कार्यक्रम करावं एवढंच माझं सांगणं आहे.